नमस्कार नमस्कार माझं नाव दिनेश कोळंबकर। हा डॉलरचा चार्ट आहे। हा डॉलरचा चार्ट ड्रॉ करून दाखवतो जेणेकरून समजायला सोपं जाईल। डॉलरचा चार्ट हा ड्रॉ करून दाखवला तर ह्याने हा इथून असा बाउन्स वर केलेला आहे, जंप कसा केला आहे, हा अप ट्रेंड गेला नंतर पुन्हा डाऊन ट्रेंड आला, बरोबर अपोजिट इकडे ब्रेक केलेला आहे। याचा अर्थ काय की हा बाय ट्रेंड मध्ये डॉलर गेला, डॉलर बाय ट्रेंड मध्ये गेला म्हणजे आपलं मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये जाण्याची शक्यता मॅक्झिमम आहे। आता मॅक्झिमम आहे तर त्याचा चार्ट जर मी दाखवला तर त्याचा चार्ट हा निफ्टीचा चार्ट, हा निफ्टी। आता निफ्टीचा चार्ट जर दाखवला, निफ्टीचा चार्ट बरोबर तर हा ड्रॉ करून दाखवतो, निफ्टीचा चार्ट ड्रॉ करून दाखवतो। हा बॉटम दाखवलाय, पुन्हा हा टॉप दाखवलाय, पण बरोबर अपोजिट इथे ब्रेक केलेला नाही, म्हणजे 11,000च्या वर जोपर्यंत निफ्टी स्पॉट जात नाही। आता निफ्टी काय करेल, निफ्टीने जर इथे ब्रेक केला तर आता आरबीआय पॉलिसी पण आहे, तर आरबीआय पॉलिसी रेट कट अनचेंज जरी झाला तरी मार्केट कोसळेल। एक रेट कट जर अनचेंज झाला आणि रेट कट अनचेंज जर असेल तर मार्केट कोसळणार। पण 11,000चा स्ट्रिक्टली स्टॉप लॉस आहे आणि 11,000च्या स्टॉप लॉसने मार्केट सेलमध्ये, हे उद्या होणार आहे। आता ते कसं होणार आहे तर कसं होणार आहे तर ते ड्रॉ करून दाखवतो। हा झाला हा झाला डेलीचा चार्ट, हा 30 मिनिटचा चार्ट दाखवतो। 30 मिनिटचा चार्ट मध्ये डबल टॉप बनवलेला आहे, 30 मिनिटच्या चार्ट मध्ये 5 दिवसाचा 30 मिनिटचा चार्ट, ह्याच्यामध्ये त्याने ड्रॉ करून दाखवतो। ड्रॉ करून दाखवायला काही प्रॉब्लेम नाही। हा जवळजवळ लो बनवलाय, त्यानंतर अप ट्रेंडला गेलाय। आता अजूनही ही वरची अप ट्रेंड 11,000ची अप ट्रेंड अजूनही ब्रेक केलेली नाही। उद्या जर असा डाऊन ट्रेंड येतोय आणि ही इथे जर ब्रेक करतोय, आता हे ब्रेक कितीचे आहे तर ब्रेक लेवल आहे 10,810। 10,810च्या जर खाली निफ्टी स्पॉट जातोय तर 11,000च्या स्टॉप लॉसने निफ्टी सेलमध्ये जाणार आणि नवीन टार्गेट 10,600चं पहिलं टार्गेट असेल। 10,600 पर्यंत निफ्टी जाईल, ब्रेक झाली तरच, अन्यथा नाही। हे टेक्निकल लेवल आहेत, कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक संबंध नाही, ही टिप्स नाही, फक्त एक अपडेट म्हणून अपडेट टाकला गेलेला आहे। कोणत्याही टिप्स मी दिल्या जात नाही माझ्याकडून आणि दिल्या जाणार नाही, हा एक अपडेट आहे फक्त। आता हा अपडेट बँक निफ्टीचा पण बरेच जण विचारतात, बँक निफ्टी टाकला नाही का। बँक निफ्टीचा अपडेट राईट क्लिक करतो, चेंज स्क्रिप्ट, निफ्टी, निफ्टी बँक, चेंज, सेम बँक निफ्टीचा पण चार्ट झालेला आहे। बँक निफ्टीचा चार्ट जर ड्रॉ करून दाखवला तर हा डाऊन ट्रेंड मध्ये बरोबर आला, तर हा अप ट्रेंड आहे आणि आता पुन्हा डाऊन ट्रेंड कडे चाललाय। म्हणजे याच्या जर खाली 26,830च्या जर खाली गेला, 830च्या खाली उद्या, तर ॲक्टिव्ह होईल आणि त्यानंतर ह्या स्टॉप लॉसने सेल करायला
हरकत नाही. 27,600च्या स्टॉप लॉसने सेलमध्ये राहायला हरकत नाही. स्टॉप लॉस मोठा आहे पण टार्गेटही मोठंही असेल. RBI पॉलिसी काय निघेल ही मला माहिती नाही, फक्त मी टेक्निकल चार्टप्रमाणे असा ट्रेड बनवू शकतो. म्हणून बी अलर्ट. असा जर ट्रेड बनला तर अलर्ट राहा. बाईंग पोझिशनमध्ये जाऊ नका, कारण डॉलरने अप ट्रेंड दिलेला आहे आणि निफ्टी उद्या जर डाऊन ट्रेंड दिला तर मार्केट खाली येण्याची शक्यता आहे. फक्त रिलायन्स इंडस्ट्री म्हणजे जर रिलायन्स इंडस्ट्रीने नवीन हाय बनवला आहे म्हणून मार्केट अप ट्रेंडमध्ये होता आज. आणि दुसरी गोष्ट TCS ने कप अँड सोर्स प्रमाणे म्हणजे TCS ने कप अँड सोर्स प्रमाणे चेन स्क्रिप्ट TCS हा मागच्या वेळी मी अपडेट टाकला होता आणि त्यावेळी ॲक्सिस बँकही टाकला होता. ॲक्सिस बँकने स्टॉप लॉस हिट केला तो आणि मान्य आहे. हा कप अँड सोर्स प्रमाणे म्हणजे जर ड्रॉ करून दाखवतो, हा कप आणि हा सोर्स हा ब्रेक केलेला आहे. ब्रेक अपोजिट बरोबर ब्रेक केलेला आहे. त्यामुळे हे त्याचं पहिलं टार्गेट असेल 2300 पर्यंत हा जायला पाहिजे वर अप ट्रेंडमध्ये. पोझिशनल बाय आहे त्यामुळे पोझिशनल बाय हाच एक आहे, दुसरा अजून पोझिशनल बाय नाही आहे. धन्यवाद.